लोक अंगावर सोडली जातात, महिला रांगेत उभा केलेल्या आहेत आणि एकाधिकारशाहीने राजन पाटील हे वागतायत आणि आम्हाला अर्ज भरू देत नाही आहेत असा पण आरोप केला. हा विरोधक म्हणजे माझे जे इथले पारंपरिक विरोध आहेत त्यांचा हा आरोप नाही आहे. हे आत्ता नवीन इथं बाहेरून आलेले विरोधक आहेत त्यांचा हा आरोप आहे. आणि एक वेळा 2 वेळेला निवडणुकाही अविरोध होऊ शकतील, परंतु 2-2, 3-3 पिढ्या म्हणजे 50-50 वर्ष लोक एकत्र राहतात. हे हातात काठी घेऊन राहत नसतात, तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हिरवळ निर्माण करायची असती आणि ती आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी केली आणि ती ठेवून पुढं आमचे गाव आणि आमच्या गावातला परिसर हा करतो. आणि मग इथं बोलण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणून करता आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे हे अपप्रचार करतात. आमच्यावर कुठल्या हिंसा नाही आहेत, आमच्या गावावर कुठली तक्रार नाही आहे, कधी आमच्या गावची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही. आमच्या 10 गावाचे सगळे प्रश्न आम्ही वट्ट्यावर बसून मिळतो. ज्या आर पाटलांची जी संकल्पना होती ती संकल्पना या भागामध्ये 50-60 वर्षापूर्वीपासून राबवत आले, अतिशय यशस्वी राबवत आली आहे. म्हणून करता इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे, परंतु एकत्र राहतात. परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे, कुठला विषयच नाही आहे, विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत. परंतु या मोहोळ तालुक्यातील मतदारांना, जनतेना, सगळ्यांना माहिती आहे की अनगर परिसर कसा आहे, कशी लोक आहेत, सुसज्ञ लोक आहेत, दानकर लोक आहेत, मनमिळावे लोक आहेत, एकमेकाची विचाराची देवाणघेवाण करणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा हा सातत्यानं टिकवणारे लोक या गावामध्ये आहेत. आता तेवढा तर त्यांनाही राग असणारच आहे ना, कुणालाही स्वाभाविक राग असणारा. परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं. अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेन. खरं तर रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत, मात्र असं ते असं म्हणतात की बाबा बाळाराजे पाटील हे खूप छोटे आहेत, मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले. साहजिक आहे ना, ते कुठे मी नाव का बोलू. म्हणून तर मी पहिल्यांदाच म्हणलं की तो लहान आहे, चुकला असेल तो चुकलेला आहे. भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला. म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घाण केली तर मांडी कापत नसती, तसं तुम्ही मोठ्या मनाने ते संपून टाका विषयाची माझी विनंती आहे. दुसरा विषय की